तोंडी लावण्यासाठी जर तुम्हाला वेगवेगळे पदार्थ खायला आवडत असतील तर अशी शिमला मिरची एकदा नक्की बनवून पहा। तुम्ही ही शिमला मिरची खाल्लं ना की फक्त वाच करणार, इतकी सुंदर होते। तर इथे कढईमध्ये 1.5 चमचा धने घालून घेऊया। आता हे सर्व आपल्याला मसाले भाजून घ्यायचे। अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा सोप देखील आपण यामध्ये घालून घेतलेली आहे। आता हे भाजत असताना सतत हलवत भाजायचे, कारण तिन्ही मसाले एकदम बारीक साईजचे असल्यामुळे पटकन भाजले जातात। आता भाजलेले मसाले डिशमध्ये काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया। तोपर्यंत त्याच कढईमध्ये एक मीडियम साईजची वाटीभर शेंगदाणे आपण भाजून घेणार आहोत। शेंगदाणे भाजत असताना खूप हाय हीटवरती भाजायचे नाही, एकदम लो टू मीडियम गॅसवरती भाजायचे, म्हणजे ते आतपर्यंत खुसखुशीत भाजल्या जातात। त्यामुळे शेंगदाणे भाजत असताना सुद्धा नेहमी सुद्धा तुम्ही जर घरामध्ये कशासाठी वापरायला शेंगदाणे भाजत असाल त्यावेळेला सुद्धा ही टिप्स नक्कीच फॉलो करा, कारण त्यामुळे आपला जो काही पदार्थ आपण बनवणार आहोत तो खमंग आणि छान होतो। तर इथे आपले शेंगदाणे देखील छान असे भाजले गेलेले आहे एकसारख्या कलरवरती। आता इथे पहा, आपले हे जे मसाले भाजून घेतले ते थंड झाले। त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे भरपूर असा लसूण, अर्धा ते 1 इंच आलं घेतलेलं आहे। आल्याचं प्रमाण आपल्याला इथे कमीच ठेवायचं, नाही तर मसाल्यामध्ये कडवटपणा येऊ शकतो। त्यानंतर आता हे संपूर्ण मसाले या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे। होईल तितकं बारीक असं वाटून घेऊया। तर अशा प्रकारे आपण इथे हा मसाला वाटून घेतलेला आहे, पाहू शकता। पाण्याचा मात्र एकही थेंब आपल्याला हा मसाला वाटत असताना घालायचा नाही। होईल तितकं आपल्याला आहे असंच वाटून घ्यायचं आहे। लसूण यामध्ये आलं आणि लसूण घातल्यामुळे ह्या मसाल्याला बाइंडिंग खूपच छान आलेलं आहे, सुरेख आलेलं आहे। आता हा मसाला आपण छानसा काढून घेणार आहोत। मसाला मस्त असा तयार झाला, यामधून खमंग असा वास येत आहे। यावरून तुमच्या लक्षात येईलच की आपला पदार्थ किती चविष्ट तयार होणार आहे। त्यानंतर जे आपण शेंगदाणे भाजून घेतले होते ते शेंगदाणे देखील यामध्ये टाकून घेऊया। शेंगदाणे पूर्णपणे गार करून मगच आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहे। शेंगदाणे देखील छानसे वाटून घेतलेले आहे। आता तुम्हाला जेवढ्या प्रमाणात मसाला बनवायचा तेवढं शेंगदाण्याचं कूट तुम्ही इथे वापरू शकता। त्यानंतर इथे आपण घेतलेली आहे एक पावशर मिरच्या, म्हणजेच 250 ग्रॅम। आता ह्या मिरच्या आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे। तर मिरच्या मी थोड्या वेळासाठी पाण्यामध्ये ठेवल्या होत्या, म्हणजे त्या टवटवीत राहतात। त्यानंतर आपण ह्या मिरच्या ज्या आहेत ते धुवून घेऊया आणि यामधलं पाणी काढून टाकलं। मिरच्या धुवून झाल्याच्या नंतर आपल्याला याचा पाठीमागचा जो देठ आहे ना तो काढून घ्यायचा आहे। त्यासाठी इथे पहा, अशा प्रकारे हा देठ आपण काढून घेऊया। मिरची साईजने छोटी आणलेली आहे, तुम्ही हवं तर यापेक्षा मोठ्या मिरच्या भेटतात त्या मिरच्याचा देखील इथे वापर करू शकता। पण ही पातळ सालाची मिरची असल्यामुळे ना खायला खूप चवदार लागते, त्यामुळे शक्य झाल्यास पातळ सालाचीच इथे आपल्याला ही शिमला मिरची वापरायची आहे। जाड सालाची शिमला मिरची हवी तितकी चविष्ट लागत नाही, त्यासाठीच इथे मी पातळ सालाच्या शिमला मिरचीचा वापर केलेला आहे। तुम्हाला देखील अनुभव असेल की पातळ सालाची शिमला मिरची खायला खूप छान लागते, तसंच जाड सालाची जी शिमला मिरची असते ती हवी तितकी चविष्ट लागत नाही। तर शिमला मिरचीमधलं पूर्ण बी काढून घेतलेलं आहे। याच प्रकारे सर्व शिमला मिरचींमधलं देठ आणि बी आपण वेगळं करून घेतलं। तर इथे पाहू शकता, मिरच्या व्यवस्थित अशा सर्व बी काढून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला स्टफिंग भरायचं आहे, पण ते स्टफिंग कसं करायचं ते पाहूया। त्यासाठी लागणार आहेत इथे मोठ्या साईजचे 2 कांदे। आता हे कांदे आपण बारीक आणि पातळ असे कट करून घेणार आहोत। तर त्या अगोदर सर्वात पहिले तर शेंडा आणि पाठीमागचा बुडूक हे आपल्याला काढून घ्यायचं आहे। त्यानंतर कांदा मध्यभागी कट करून घेतला आणि अशा प्रकारे तो सोलून घेऊया। आता याच पद्धतीने संपूर्ण कांदे जे आहेत ना ते सोलून घ्यायचे आणि त्यानंतर चिरून घ्यायचे आहे। तर मंडळी, तुम्ही आपला हा व्हिडिओ किंवा ही रेसिपी कुठल्या शहरातून किंवा गावातून पाहत आहात हे मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा, म्हणजेच मला तुमचे पर्सनली आभार मानता येतील। तसंच तुम्ही आपल्या चॅनलला आणखीन फॉलो केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूच्या बेल आयकॉनला ऑन करा, म्हणजे अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल। तर इथे तोपर्यंत आपला कांदा जो आहे तो संपूर्ण साफ करून झालेला आहे। आता पहा, अशा प्रकारे हा कांदा आपण कट करून घेणार आहोत, जेणेकरून तो एकदम बारीक असा कट होतो। तसंच आपल्याला तो अशा आडव्या बाजूने सुद्धा एकदम बारीक चिरायचा आहे। कांदा तसं तर ना चाकूने हवा तितका आपण बारीक चिरू शकतो, जर तुम्हाला त्याचा सराव असेल तर। नसेल तरी सुद्धा तुम्ही 1-2 वेळा जर कांदा कट केला तर तिसऱ्यांदा तुम्हाला देखील असा एकदम बारीक असा कांदा कट करता येणार। संपूर्ण कांदे इथे आपण कट करून घेतलेले आहे। कांद्याचं प्रमाण जास्त वापरण्याचं कारण मी तुम्हाला सांगते
की आपला मसाला जो आपण स्टफिंग तयार करणार आहोत त्याला बाइंडिंग छान येतं, ओलसरपणा येतो. त्याचबरोबर त्यामध्ये भरलेलं स्टफिंग चविष्ट आणि चवदार देखील तितकंच लागतं. आज आपण शिमला मिरचीचा वेगळा प्रकार पाहतोय, त्यामुळे भरपूर असा कांदा घालून आपण हा पदार्थ बनवणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये तेल घातलं, तेलावरती थोडीशी मोहरी घालून घ्यायची. आता जिरे घातलेले आहेत आपण भाजताना, त्यामुळे जिरे अजिबात वापरायचे नाही. त्यानंतर तयार करून घेतलेला मसाला या तेलामध्ये घालायचा आणि 2 मिनिटे भाजून घेऊया. कारण यामध्ये घातलेलं आलं आणि लसूण आपण कच्चंच वापरलेलं आहे. त्यामुळे आलं आणि लसूण यामध्ये छान म्हणजे ते भाजल्या जाईल अशा प्रकारे आपल्याला तेलावरती भाजून घ्यायचं आहे. आता एक-एक करून इन्ग्रेडियंट आपण यामध्ये ॲड करणार आहोत. त्यामुळे याच्यामध्ये तरी व्हिडिओ कुठे स्किप न करता बघा, म्हणजे तुमची एकही गोष्ट यामधली मिस होणार नाही. तर पहा, छान असं यामधला मसाल्यामध्ये तेल सुटलेलं आहे. त्यानंतर 2 चमचे इतकं आपल्याला इथे बेसन पीठ घालायचं आहे. आता बेसन पीठ देखील आपल्याला छानसं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. आता पहा, अशा प्रकारे आपण हे बेसन पीठ देखील परतवून घेणार आहोत. तर बेसन पीठ थोड्या वेळासाठी अशाच प्रकारे परतवून घेऊया. बेसन पिठाला फारसा वेळ भाजण्यासाठी लागत नाही. अगदी 2 मिनिटामध्ये बेसन पीठ भाजलं जातं. 1-1.5 ते 2 मिनिटामध्येच बेसन पीठ भाजलं गेलं. त्यानंतर आपण इथे भरपूर असा कट करून घेतलेला कांदा जो आहे तो यामध्ये ॲड करूया. आता कांदा मात्र चांगला परतवून घ्यायचा आहे. कांदा इथे आपल्याला अजिबातच कच्चा ठेवायचा नाही. त्यासाठीच कांदा व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे. कांदा परतला की कसा ओळखतो ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर फक्त आपल्याला सतत हलवत हा कांदा जो आहे तो परतवत राहायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता कांद्याचा हलकासा कलर तुम्हाला बदललेला दिसत असेल आणि इथे तर तुम्ही पाहू शकता कांदा पूर्णपणे परतल्यानंतर त्याचा कलर किती चेंज झालाय. त्यानंतर आवडीप्रमाणे घरातलं लाल तिखट घालायचं, पाव चमचा इतकी हळद आणि कुठलाही एखादा गरम मसाला यामध्ये वापरायचा आहे. तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही कांदा लसूण मसाला किंवा कुठलाही एखादा किचन किंग किंवा कुठलाही असेल किंवा एखादा मसाला तुम्हाला वाढवायचा असेल तर तो देखील तुम्ही वाढवू शकता. त्यानंतर चवीपुरते मीठ घालून घेऊया आणि हे संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. आता फार वेळ आपल्याला परतवायचं नाही. अगदीच 1 ते 1.5 मिनिटासाठी आपल्याला हे मसाले यामध्ये परतवून घ्यायचे आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला सगळ्यात शेवटून घालायचं आहे शेंगदाण्याचं कूट. पण तोपर्यंत थोड्या वेळासाठी हे असंच परतवून घेऊया. त्यानंतर घालूया 1 वाटी शेंगदाण्याचा कूट. कारण आपण इथे मोजून शेंगदाण्याचा कूट 1 वाटी वापरलेला आहे. जेवढे शिमला मिरचीचं प्रमाण आपण घेतलेलं आहे ना, तेवढ्यासाठी हा मसाला जो आहे तो परफेक्ट प्रमाण आहे. जर का तुम्हाला यापेक्षा जास्त प्रमाणात शिमला मिरची मोठी असेल किंवा प्रमाण जास्त असेल तर तुम्ही हे मसाल्याचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता. कांदा आहे एवढंच ठेवायचं आहे. फक्त शेंगदाण्याचं कूट तुम्ही आणखीन एखाद्या वाटी वाढवलं तरीसुद्धा चालेल. अर्धी किंवा 1 वाटी तुम्ही शेंगदाण्याचं कूट यामध्ये अगदीच वाढवू शकता. जेणेकरून तुमचं स्टफिंगचं प्रमाण वाढेल आणि तुम्ही अगदी जास्त प्रमाणात सुद्धा भरली शिमला मिरची बनवू शकता. आता तुम्ही भरली शिमला मिरची किंवा वेगवेगळ्या प्रकारची शिमला मिरची तर खाल्लीच असेल, पण हा पदार्थ तुम्ही आजवर कधीच खाल्ला नसेल बरं का. तर आता सगळ्यात शेवटून यामध्ये घालायचे आहे कोथिंबीर आणि अगदीच आपल्याला हलकंसं मिक्स करून घ्यायचं आहे. कारण आपल्याला जास्त वेळ आता याला परतवत बसायची गरज नाही. कारण आपलं हे स्टफिंग तयार झालेलं आहे, पण हलकंसं आपण याला मिक्स करून घेतोय. अशा प्रकारे आपलं हे स्टफिंग तयार झालंय. खरंच यामधून वास तर इतका सुंदर येत आहे. त्यामुळे तुमच्या घरातल्यांना सर्वांना शिमला मिरची आवडत जरी नसेल ना, तरी याच्या वासानेच खायला लागतील, इतकी जबरदस्त ही रेसिपी तयार होते. तर पहा, इथे मस्त आपलं स्टफिंग तयार झालंय. आता हे काढून घेतलं. आता याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे, जेणेकरून आपल्या हाताला चटका लागणार नाही. आता आपलं स्टफिंग थंड होतंय तोपर्यंत आपल्याला शिमला मिरची जी आहे ते थोडीशी फ्राय करून घ्यायची. त्यासाठी 1 ते 1.5 चमचा इतकं तेल घालून घ्यायचं आहे आणि त्यावरती हे शिमला मिरच्या भाजून घ्यायच्या आहे. आता शिमला मिरची इथे जवळपास 70% आपण भाजून घेणार आहोत, जेणेकरून नंतरनं आपल्या शिमला मिरचीमधला मसाला जो आहे, स्टफिंग जे आहे ते बाहेर येत नाही. त्यासाठीच आपण ही पद्धत वापरणार आहोत. आता पहा, तेलावरती ही शिमला मिरची सगळीकडून फिरवून घ्यायची आहे. तसंच आता यावरती झाकण ठेवूया. एका साईडने 1.5 ते 2 मिनिटे शिमला मिरची भाजून घ्यायची. तसंच दोन्ही साईडने आपण ही शिमला मिरची भाजून घेणार आहोत. तर पाहू शकता इथे आता खालच्या साईडने छान भाजल्या गेलेली आहे. जेव्हा आपण शिमला मिरचीमध्ये जे सारण आहे ते भरून जेव्हा परतवायला घेतो ना,
त्यावेळेला मात्र शिमला मिरचीमधलं सारण जे आहे ते बाहेर निघतं. त्यामुळेच ना अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा. तसंच यामधलं आपण स्टफिंग जे बनवलेलं आहे ते खूपच वेगळ्या आणि युनिक पद्धतीने बनवलेलं आहे. या पद्धतीचं स्टफिंग भरून तुम्ही ही शिमला मिरची आजवर कधीच बनवली नसेल. तर मस्त अशी शिमला मिरची आपली शिजला गेलेली आहे. त्यानंतर आपलं स्टफिंगही थंड झाले. आता यामध्ये हे संपूर्ण स्टफिंग जे आहे ते भरून घ्यायचं आहे. आता इथे शिजवून घेतल्यामुळे ना थोडीशी ही शिमला मिरची लूज पडते, पण काहीच हरकत नाही. पुरणामध्ये जसं आपण चपातीच्या गोळ्यामध्ये पुरण भरवतो ना, तशा प्रकारे या शिमला मिरचीमध्ये गच्च भरून असं स्टफिंग आपल्याला भरून घ्यायचं आहे. या प्रकारे स्टफिंग सर्व मिरच्यांमध्ये भरून घेतलं आणि अगदी परफेक्ट असं प्रमाण झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला ह्या मिरच्या त्याच कढईमध्ये असलेल्या तेलावरती परतवून घ्यायच्या आहे. आता यामध्ये वेगळंसं तेल आपल्याला वापरायची गरज नाही, कारण आपण स्टफिंगमध्येही तेल वापरलेलं आहे, तसंच मिरच्या तेलावरती फ्राय करून घेतलेले आहेत. त्यामुळे आहे तेवढ्या तेलावरतीच याला अगदी 2 मिनिटे या मिरच्यांना दम देऊन घ्यायचा आहे. तर मस्त अशी आपण ही शिमला दम मिरची बनवलेली आहे. तर पाहू शकता 2 मिनिटे दम देऊन घेतल्यानंतर मस्त अशी आपली ही शिमला दम मिरची तयार झालेली आहे. तर तुम्हाला हे मिरचीला कुठलं नाव द्यायला आवडेल ना, हे मला कमेंट करून नक्कीच कळवा. तर मस्त अशी ही शिमला मिरची आपली भरली तयार झाली आहे. पाहता क्षणी तुमच्या तोंडाला पाणी येईल आणि तुम्हाला भूक नसेल तरी तुम्ही अगदी 2 पोळ्या एक्स्ट्रा खाल, इतकी चविष्ट तयार होते. आता ही शिमला मिरची आपण काढून घेऊया. तर मस्त अशी झालेली आहे मंडळी. तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल. जर आवडली असेल ना, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि आणखीन तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूच्या बेल आयकॉनला ऑन करायला मात्र विसरू नका. तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली ही मिरची तयार झालेली आहे. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करायला मात्र विसरू नका. चला तर भेटूया अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीसह. पर्यंत धन्यवाद. हो मंडळी, तसंच ही मिरची तुम्ही ना तोंडी लावण्यासाठी किंवा भाजीसोबत, भातासोबत यामधला मसाला खाऊ शकता. शिवाय तुम्ही चपाती, भाकरी कशाही सोबत जरी ही मिरची खाल्ली ना, तरी ती अप्रतिमच लागते. त्यामुळे एकदा जरूर बनवा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा. भेटूया नवीन एका रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.